नमस्कार. टीव्हीवरील लोकप्रिय खलनायिकेचा चेहरा असलेली अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या माधवीला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. तसेच माधवीचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून चाहते तिच्यावर फिदा होतात. पण लोकप्रियतेबरोबरच अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तसेच एका मुलाखतीत अभिनयातील करिअर बरोबरच ट्रोलिंगवरही तिने भाष्य केलंय. ती म्हणते, माझ्या बाबतीत असंही म्हटलं जातं की हिची बॉडी नकली आहे, हिने लिपोसेक्शन केलं आहे, हिने हे सगळं खोटं लावलंय, कॉस्मेटिक सर्जरी केलेल्या आहेत, अशा कमेंट्स आणि लोक बोलताना मी ऐकलं आहे. हे ऐकून माझं असं झालं की ठीक आहे, तुम्हाला तसं वाटत असेल, पण माझ्या जवळच्या माणसांना माहीत आहे की मी यासाठी किती मेहनत घेतलेली आहे. हे सगळं मी कमावलेलं आहे. मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की माझी फिगर इतकी कमाल दिसते की लोकांना ते खोटं वाटतं. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या माधवीने स्वप्नांच्या पलीकडले हम तो तेरे आशिक है या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच पावनखिंड या सिनेमात माधवी ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती आणि या सिनेमात तिने बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.